भारतात बंदी असलेल्या विदेशी सिगारेट विक्रेत्यावर अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत आरोपीकडून 5,03,000 रुपये किमतीची विदेशी सिगारेट जप्त केली आहे। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पथक तयार करत अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले। दरम्यान पथक अहिल्यानगर शहरात अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नरेश कटारिया हा त्याच्या राधास्वामी स्टोअर कापड बाजार अहिल्यानगर या दुकानात भारतात प्रतिबंधित केलेले विदेशी सिगारेट बंदी असताना तो विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर पथकाने त्या माहितीच्या आधारे पंचासमक्ष राधास्वामी स्टोअर कापड बाजार अहिल्यानगर येथील त्या दुकानात जाऊन तेथे असलेल्या इस्मास पोलीस पथक आणि पंचाची ओळख सांगत त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचं नाव नरेश कटारिया असं सांगितलं। पंचासमक्ष राधास्वामी स्टोअरची झडती घेतली असता त्या दुकानात भारत सरकारने प्रतिबंधित केलेले विदेशी बनावटीचे सिगारेट 5,03,000 रुपये किमतीचे विदेशी सिगारेट असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर ताब्यात घेण्यात आलेल्या नरेश कटारिया याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।